आता हा आपला डेटा आहे. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आपण 6च रेकॉर्ड घेतलेत, पण लॅक्स ऑफ रेकॉर्ड जरी असतील तरी सुद्धा आपण याच वेळी त्याला यूज करणार, जसं आता आपण यूज करतोय. तर इथे हा ओरिजिनल डेटा आपल्याकडे आहे आणि इथे शीट 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही रोल नंबर आहेत त्यांची नावं लुकअप करून इकडे आणायची आहेत. की त्यांचं नाव काय आहे, त्यांचे इंग्लिशमध्ये मार्क्स काय, हिंदीमध्ये मार्क्स काय, हे आपल्याला इकडे आणायचं आहे. मग आता रोल नंबर आहे इथे डाव्या साईडला आणि उजवीकडे आपला नेम पाहिजे. शीट 1 मध्ये पण तसंच आहे. रोल नंबर इकडे आहे आणि उजव्या साईडला त्याच्या नेम आहे. म्हणजे आपण लुकअप कसं करतोय, लेफ्ट टू राईट. लुकअप आपण लेफ्ट टू राईट करतोय. फॅन थोडस कमी करणार अजून. तर ज्यावेळेस लेफ्ट टू राईट लुकअप असतं त्यावेळेस आपण यूज करतो व्ही लुकअप, है ना. मग आपण इथे येणार आणि इथे आपलं रोल नंबर आहे. हे दोनदा 6 इथे आले, आपल्याला नको आहे हे दोनदा. मी याला डिलीट करतो. आता यांची मला काय करायचंय, नावं पाहिजेत. तर मग आपण व्ही लुकअप वापरतो. व्ही लुकअप रोल नंबर 6 ला लुकअप करायचंय मला, म्हणून त्याला सिलेक्ट केलं, कॉमा. मग आपण शीट 1 मध्ये आलो आणि आता इथे आपलं सिलेक्शन चालू होणार रोल नंबर पासून, डिव्हिजन पासून नाही. कारण आपल्याला लुकअप करायचंय रोल नंबर, त्यामुळे आपलं सिलेक्शन हे रोल नंबर पासूनच सिलेक्ट होईल. मग फॉर्म्युला बार मध्ये जायचं, इथे जाऊन कॉमा द्यायचा. आता तो विचारतोय कॉलम नंबर द्या. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, आपल्याला नेम पाहिजे. मग नेम कितव्या कॉलमला आहे, आपल्या सिलेक्शनच्या दुसऱ्या कॉलमला आहे. आपलं सिलेक्शन इथून आहे म्हणून इथे 2 दिला आपण, कॉमा. एक्झॅक्ट मॅच करायचंय, मग आपण इथे एक्झॅक्ट मॅच असं दिलं. आता इथे आपण याला जर खाली ड्रॅग केलं तर काय झालं, या दोघांचं तो दाखवत नाही. का दाखवत नाही, कारण की याच्यामध्ये त्याने काय केलं, ही जी काही सेल पोझिशन आहे ही चेंज केली. म्हणजे जो एरिया आहे तो चेंज झालाय ड्रॅग करताना. मग एरिया चेंज नाही करायचा आपल्याला, म्हणून आपण काय करतो, पहिल्या सेलमध्ये जाऊन इथे या दोघांच्या मध्ये जाऊन क्लिक करणार आणि F4 देणार. मग एरिया हा फ्रीज झाला. आता आपण याला खाली ओढलं तर सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला इथे भेटतील. आपण फॉर्म्युला काय वापरला आहे हे आपल्याला इथे पाहायचं बाहेर, तर आपण फॉर्म्युला टेक्स्ट नावाचं फंक्शन इथे यूज करतो आणि इथे जाऊन आपण याला सिलेक्ट केलं तर मला इथे दिसतंय की मी काय फॉर्म्युला यूज केला या सेलमध्ये. तर A2 ला लुकअप करतोय आपण. शीट 1 मध्ये हा आपला एरिया आहे, त्याला आपण फ्रीज केला, डॉलर घेतल्यामुळे तो फ्रीज झाला एरिया. सेकंड कॉलम मधला आहे असं घेतोय. सेमच फॉर्म्युला, आपण सेम फॉर्म्युला आता मी इथे कॉपी करतोय, इक्वल नाही घेणार कॉपी करताना. आणि आता एस्केप करणार, एस्केप. एस्केप केलं, मग इथे जाऊन इक्वल दिला आणि आता तो पेस्ट करतो मी फॉर्म्युला आणि इथे जाऊन फक्त 3 करणार. 3 म्हणजे थर्ड कॉलमचा आता डेटा माझ्याकडे आला. सेम वेनी मी इथे जाणार, परत इक्वल टू देणार आणि पेस्ट करणार. मग मला आता फोर्थ कॉलमचा पाहिजे, मग मी 4 दिलं, नुसतं एंटर केलं, इथे डबल क्लिक केलं, सगळं रेकॉर्ड बरोबर आलेलं आहे. परत इकडे जाऊन मी याला इथे 5 दिला, कॉलम नंबर 5 आणि डबल क्लिक केलं. सेम आपण इक्वल टू इथे पेस्ट केलं आणि कॉलम नंबर मी आता इथे 6 देतो. सगळ्यांचं रेकॉर्ड अगदी बरोबर आलं. पण इथे काय झालं, इथे मला प्रत्येक ठिकाणी सेम जरी फॉर्म्युला असेल, आता पहा प्रत्येक जण लुकअप कुणाला करतोय, याला, रोल नंबर 6 ला, है ना. प्रत्येक ठिकाणी A2च आहे, इथे A2 आहे, इथे पहिल्यांदा इथे A2 आहे. मग प्रत्येक जण याला लुकअप करतोय आणि आपण कॉलम नंबर दिला त्या कॉलम मधून व्हॅल्यू तो लुकअप करून इथे आणतोय. आता हे 5 कॉलम होते म्हणून ठीक आहे, पण आपले हजारो कॉलम असतील तर थोडी आपण इथे कॉपी पेस्ट करत बसणार आणि मग तिथे नंबर चेंज करत बसणार आपण. मग त्यासाठी आपल्याकडे इथे एक, म्हणजे मी आता काय केलं, पेस्ट केलं आणि नंबर टाकला 2, पेस्ट केला नंबर टाकला 3, पेस्ट केला नंबर टाकला 4, है ना. मग त्यासाठी आपण इथे काय करतो, मग असं नाही करायचं आपल्याला.
कारण हा डेटा लहान आहे म्हणून ठीक आहे, पण थाउजंड्स ऑफ कॉलम असतील तर एवढं करणं अवघड जाईल आपल्याला. मग आपण काय करणार, आपण तिकडे जाऊन याला मॅच करणार, याचा नंबर काय, नेम कोणत्या लोकेशनला आहे, इंग्लिश कोणत्या लोकेशनला आहे, हिंदी कोणत्या लोकेशनला आहे. मग मॅचचा फॉर्म्युला यूज करणार. आता आपण बाहेर यूज करू इथे कुठेतरी. मी इथे यूज करतो इक्वल टू मॅच. मला मॅच काय करायचंय, मला मॅच करायचं नेम कॉमा, कुठे मॅच करायचं, शीट 1 ला. कशामध्ये, या रेंजमध्ये. ड्यू पासून नाही, रोल नंबर पासून आपण घेणार असं, एवढीच रेंज मी सिलेक्ट केली. इकडे गेलो, कॉमा, एक्झॅक्ट मॅच सिलेक्ट केलं मी टॅबने. सिलेक्ट करा, याला एंटर करा. पहा मला इथे त्याने सांगितलं की जो नेम आहे तो सेकंड कॉलम मध्ये तिकडे. आता आपण याला ड्रॅग करणार, पण नेहमी लक्षात ठेवायचं की जो एरिया असतो त्याला नेहमी फ्रीज करायचं. मग याच्यामध्ये पण जो एरिया आहे हा B1 टू G1 याला आपण फ्रीज करूया F4 ने. किंवा तुम्ही असं स्वतः टाकू शकता, $B $1 $G $1 असं पण घेऊ शकता. आता याला तुम्ही ड्रॅग केलं तर तुम्हाला इथे नंबर भेटतो, ऑटोमॅटिक भेटतात ना नंबर. मग हेच आपण यूज करणार आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. या ठिकाणी कॉलम पोझिशनला मी मॅन्युअली 2 टाकलाय, तर तो मॅचने तिथे येईल. आता मॅचने कसा येईल, तर इथे जाऊन आपण मॅच वापरूया. याच्यामध्ये जिथे 2 आहे तिथे आपण सेम वेने आता मॅच वापरणार. मॅच कुणाला मॅच करायचे, मला नेमला, कॉमा. आता शीट 1 मध्ये याच्यामध्ये ते हेडिंग्स आहेत सगळे, कॉमा, एक्झॅक्ट मॅचला टॅबने सिलेक्ट केलं, ब्रॅकेट कंप्लीट केला, एंटर केलं, इथे मोहन आला. पहा फॉर्म्युला इथे दिसतोय तुम्हाला. या सेलमध्ये आपण काय फॉर्म्युला वापरला आहे तो तुम्हाला इथे दिसतोय. पण आपण याला फ्रीज करू एरियाला, है ना. बीच्या आधी $1च्या आधी $, हा एरिया फ्रीज करू. मग त्याला काय करतो आपण, बी आणि 1च्या मध्ये जातो आणि F4 प्रेस करतो. जी आणि 1च्या मध्ये जातो आणि F4 प्रेस करतो. हे झालं फ्रीज. फ्रीज केल्यामुळे हा एरिया चेंज होत नाही ड्रॅग करताना, है ना. मग आपण आता याला असं ओढूया. पण इथे काय झालं, असं ओढताना याने मला इथे काहीच नाही दाखवलं, बिकॉज आपण ज्यावेळेस इथे याला ओढतोय तर इथे A2 ची जागा B2 घेणार आहे, है ना. हा याची पोझिशन चेंज होईल. आता प्रत्येक जण लुकअप कुणाला करतोय, याला, या कॉलमला करतोय, या कॉलमला, है ना. या कॉलमला प्रत्येक जण लुकअप करतोय. म्हणून आपण याच्यामध्ये जाऊन काय करणार, आता च्या आधी डॉलर देणार. च्या आधी फक्त डॉलर देणार. म्हणजे आपण इथे फक्त ला फ्रीज केलं, 2 ला नाही. रोला फ्रीज नाही केला, पण या कॉलमला फ्रीज केला, हा पूर्ण कॉलम आहे ना. आता आपण याला इकडे ओढलं असं, तर मला सगळ्यांच्या व्हॅल्यूज भेटल्या. तसंच मॅच मध्ये कसं आहे, आपण मॅच कुणाला करतोय, या पूर्ण रोला करतोय. म्हणजे रो काय 1 है ना, 1 ला मॅच करणार. आपण याला खाली ओढणार तर त्याची पोझिशन चेंज होऊ शकते, 1च्या जागी 2 होऊ शकतं मी याला खाली ओढलं तर. म्हणून याच्यामध्ये आपण काय करणार, 1 ला फ्रीज करणार. हे बा 1 ला गेलं. आता तुम्ही याला असं ओढा किंवा असं ओढा, कसंही ओढा, तो तुम्हाला एक्झॅक्टली रिझल्ट देणार. रोल नंबर जरी खालीवर झाले, म्हणजे 1 इथे गेला असेल किंवा इथे 5 आला हवा असेल तुम्हाला, तरी रिझल्ट आपल्याला बरोबर देणार. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की हे जे काही कॉलम आहेत हे पण पुढे मागे झाले. म्हणजे मॅथ्स इथे आला आणि इंग्लिश इकडे गेलं. आपण मॅथ्सला इथे घेऊ आणि इंग्लिशला इथे घेऊ, तरी तो आपल्याला बरोबर रिझल्ट देणार. कारण तो मॅच करून तिसऱ्याच कॉलमचा डेटा आणून देणार. इथे इथे मॅच करून तो मॅथ्सचाच डेटा आणून देणार. म्हणजे जरी इथले कॉलम पुढे मागे झाले तरी तो त्या हेडिंगला मॅच करणार आणि त्या हेडिंगचा इथे कॉलम नंबर आणून देणार आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. तर असा हा फॉर्म्युला आहे, है ना. याला करून पहा एकदा.